आस्तगावचे भाविक ग्रामस्थ तसेच समस्त राहुरी जिल्ह्यातील भाविक मंडळी, सर्व देशातील सहयोगी, अशा परमेश्वराला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात असो. आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे आणि त्याहून किती जास्त आनंदाचा आहे. आज द्वितीयेचा चंद्र आकाशात पाहिला आणि त्याबरोबर शुक्राची चांदणी बघितल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की आज चंद्र शुक्राची युती असल्यामुळे फार मोठा योग घडणार आहे. इथे आल्यावर आपणा लोकांचं सर्वांचं उत्कंठेने वाट पाहणारं ते दृश्य बघून माझ्या डोळ्यात एकदम अश्रू उभे राहिले. ह्या कलियुगात आईची वाट पाहणारं असं कोण आहे? आईचं प्रेम आपल्या मुलावर आहे ते नैसर्गिकच असतं, पण मुलांनी इतकी उत्कंठेने आईची वाट पाहावी हे एका मोठ्या सत्याचं द्योतक आहे. द्योतक असं आहे की हा कलियुग संपून आता सत्ययुगाला सुरुवात होणार आहे. याबद्दल मुळीच शंका नाही. आपण गाजत वाजत नाचत लेझीम खेळत इथे आणलं आणि इतक्या सुस्वरांनी आमचं स्वागत केलं. आमचं महत् भाग्य आहे. एका आईचं ह्याहून काय मोठं भाग्य असू शकतं. त्याबद्दल आम्ही काय आपल्याला आभार द्यावेत आणि काय आपणा सर्वांचे गुण गावेत. ही भाविकता जगात कुठेही मिळत नाही. हे प्रेम जगात कुठेही मिळत नाही. फक्त आपल्या भारतात, विशेष करून ह्या महाराष्ट्रात मिळतं. आईची आस्था इतकी ह्या देशातच सापडते. हा आईचा देश आहे. इथे देवीचा वास आहे. देवीची 3.5 पीठ ह्या महाराष्ट्रात पृथ्वी तत्वात निघालेली आहेत आणि त्याप्रमाणे आपल्या इथे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि आदिशक्तीची 4 पीठ आपल्याला माहितीच आहेत. ती पृथ्वी तत्वाने प्रदान केलेली आहेत. आपण तुळजापूरला जातो, महालक्ष्मीच्या देवळात जातो, पण हे किती मोठं आपल्याला पृथ्वीने दिलेलं आहे. पृथ्वी मातेचं केवढं मोठं दान आम्हाला मिळालेलं आहे हे आपल्याला समजत नाही. इथून फारच जवळ असं सप्तशृंगीचं सुद्धा जे देऊळ आहे ते आदिशक्तीचं आहे. आणि सप्तशृंगी म्हणजे जिनी 7 चक्रांच्या पीठावरती आपलं अधिष्ठान मांडलेलं आहे अशी अर्धमात्रा आहे. ही सर्व देवींची देवी, सर्वांची आई अशी आदिशक्ती आहे. ह्याबद्दल कोणी आपल्याला माहिती सांगितली नाही. कोणी सांगावं हे देवीचं मंदिर आहे, भाविक लोकांनी आपलं हृदय त्याला देऊन टाका. ह्या परंपरेतूनच अत्यंत निकृष्ट तऱ्हेचे लोकसुद्धा हे आपल्या देशात आले आणि त्यांनी भाविक आणि प्रेमळ लोकांच्यापासनं पैसे उकळून त्यांना छळून अत्यंत त्रास दिला. कलियुगाच्या अनेक गोष्टी आहेत. त्यातल्या आत्ता सध्यावत झालेल्याच तुम्हाला माहिती आहेत की संतांना किती त्रास झाला. इथे शिर्डीचे साईनाथ जवळच होते, त्यांना लोकांनी किती छळलं. मुसलमान म्हणून त्यांची किती अवहेलना केली. त्यानंतर
श्री संत तुकारामांना किती लोकांनी त्रास दिला, श्री ज्ञानेश्वरांना लोकांनी किती त्रास दिला, हे सर्व या कलियुगात झालं. सर्व संतांनी म्हटलं पाहिजे माझ्याच मुलांनी एवढा त्रास सहन केला आणि आज आपण माझा जो गौरव केला आहे त्यांनी त्यांच्या आत्म्याला केवढी शांती मिळेल हे मी सांगू नाही शकत. कारण माझ्यामध्ये ते बघतात की आज संतांना ओळखलं गेलं, लोकांनी संतांची ओळख घेतली आणि संतांचा मान केला. हा सगळ्या गतायुष्यामध्ये जेव्हा ते छळले जात होते तेव्हा त्यांचा मी काही भलं करू शकलो नाही. हताश होऊन निरुपाय होऊन बघत बसलो, ते आज सार्थक झाल्यासारखं मला वाटत आहे. तुम्ही संतांना ओळखलं ही फार मोठी गोष्ट आहे. संतांना ओळखणंसुद्धा अत्यंत भाविकतेतच, प्रेमळपणात आणि शुद्ध आचरणातच येतं. ज्या मनुष्याला हृदय शुद्ध नसेल तो संतांना ओळखू शकत नाही. आजकाल असे पुष्कळसे संत जगामध्ये निघालेले आहेत जे तुमच्याकडनं पैसे उकळतात, तुम्हाला खोटं सांगतात आणि पुष्कळसे परदेशात जाऊनही धंदे करत आहेत. त्यांनी अनेक धंदे असे केलेले. तेव्हा संतांचं ओळखायचं लक्षणसुद्धा प्रत्येक महान संतांनी लिहून ठेवलेलं आहे, त्याची खूण बाळगली. संत नेहमी संतांना ओळखतात, त्यांना ओळख परत करून द्यावी लागत नाही, ते सगळ्यांना ओळखतात. तेव्हा आपल्या ह्या अस्तगावी आपण बोलवलं आणि ह्याचं नाव अस्तगाव पेक्षा मस्तगाव म्हटलं असतं तर बरं झालं असतं. कारण सगळे भक्तीच्या मस्तीत नुसते नाचत होते आणि माझ्या हृदयाला जसं काही एखाद्या समुद्राला भरती यावी तशी इतकी भरती आली की मला असा विचार आला की आता ह्या प्रेमाच्या भरात मी बोलणार तरी काय आणि ह्यांना सांगणार तरी काय. हा प्रेमाचा आनंद गगनात मावेनासा झाला. एवढं सौंदर्य जे आहे ते आतून हृदयातनं जाणलं पाहिजे आणि ओथंबून नुसतं वाहत आहे असं मला वाटायला. हे दृश्य बघायला देवदेवता आणि सगळे जरी आले तरी त्यांना असं वाटेल की ही अद्भुत शोभा आहे. हे असं कधीही झालं नाही. संतांचा एवढा मान कधीच झालेला नाही. असंतांचा झाला, दुष्टांचा झाला, राक्षसांचा झाला, वर दाखवणाऱ्या लोकांचा मान झालेला आहे, पण एखाद्या संताचा मान आजच मला इतक्या जोरात दिसला. मला फार आनंद आहे. संतांनी काय दिलं आपल्याला असे पुष्कळ लोक मला म्हणतात. आज संतांनी जे दिलं ते ह्या भजनात तुम्ही बघता की त्यांनी परमेश्वराचे पाय धर, परमेश्वराच्या चरणी लाग, ह्या आपल्या चेतनेला जी ऊर्ध्वगामी गती दिली, जी वरच्या बाजूला बघण्याची आपल्याला जी स्थिती दिली, फार मोठं आपल्याला दिलं आहे. हे आपल्याला माहीत नाही आपल्याला केवढं मोठं संतांनी देऊन ठेवलं आहे. हीच गोष्ट जर ह्या विदेशातल्या लोकांना सांगितली असती तर तेवढे अधोगामी गेले नसते. श्रीकृष्णाने स्पष्ट सांगितलं आहे की चेतनेचं झाड उलटं वाढतं, त्याची पाळमुळं ह्या डोक्यामध्ये आहेत, आपल्या मेंदूत आहेत आणि बाकी सगळं काही खाली वाढतं. तेव्हा जे लोक खालच्या बाजूला वाढत गेले झाडासारखे हे परदेशात राहतात, त्यांचं लक्ष परमेश्वराकडे नाही. त्यांचं लक्ष तिकडे नसल्यामुळे त्यांची अधोगती होत गेलेली आहे आणि अधोगती होत होत अगदी ते लोक वाया गेलेले आहेत. आपल्याला त्यांच्याबद्दल फार कल्पना वाटतात कारण त्यांच्याजवळ मोटारी आहेत, गाड्या आहेत, घरं आहेत, राहायला आहे, हे आहे ते, त्याच्यात काही राम नाही. जर त्यांना त्याच्यात काही राम मिळाला असता तर आज तुमच्या अस्तगावाला ह्याची धूळ आपल्या मस्तकाला लावायला ते आले नसते. ते ज्या महाराष्ट्रात आज आले आहेत ते ह्याचं महत्त्व समजून की ह्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून राहुरी जिल्ह्यात किंवा आपण म्हणू या नगर जिल्ह्यामध्ये जे मोठमोठाले संत साधून गेले त्यांची ही पुण्यभूमी आहे. त्यांच्या पुण्याईला जाणारे हे संत आहेत म्हणून हे संत इथे आले. आणि संत जेव्हा कुठेही जातात तेव्हा त्यांना एकच कारण असतं की जाऊन तिथे आपल्याला परमेश्वराचा संबंध होतो. आम्ही जेव्हा देहूला गेलो होतो, ह्यांना देहूला घेऊन गेलो तर ह्यांनी तिथली माती उचलून आपल्या कपाळाला लावली. मी म्हटलं हे असं का करता? तर म्हणे की माताजी तुम्ही बघा या जमिनीतनं चैतन्य वाहते. तुकाराम बुवा इथे अनवाणी चालली असती, त्यांच्या पायाच्या ह्यांचे असं वाटतं जसे काही कारंजे वाहून राहिलेले. हे संतांना ओळखायचं. आज तुकारामाला त्यावेळेला लोकांनी उचलून धरलं नाही, उलट त्यांच्या गाथा नेऊन इंद्राणीत घातल्या होत्या, पण ह्या लोकांनी त्या धुळीला आपल्या मस्तकाला लावलं, आपल्या डोक्यावर ठेवलं आणि म्हणे माताजी थोडा वेळ तरी हे थंडावा आमच्या डोक्यात राहू द्या. संतांची ओळख संतांना असतेच, पण त्यावेळेला किती असे संत होते.
आपल्याला माहिती आहे गोरा कुंभाराचं फार चांगलं उदाहरण आहे की जेव्हा नामदेव त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी जाऊन बघितल्याबरोबर सांगितलं की निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी. तुला भेटायला मी आलो तो चैतन्य बघण्यासाठी, तर तू सगुण होऊन बसलेला आहेस. आता तो कुंभार हे एक सर्वसाधारण शिंपी आणि त्यांच्यामधल्या गोष्टी बघा कुठल्या, जसे काय स्वर्गातच फिरून राहिले, ते स्वर्गिक गोष्टी आपापसात झाल्या. ह्या सर्व गोष्टी ते जे बोलत असत आणि करत असत ते आपल्या समजात येत असत. त्यावेळेला नामदेव सुद्धा आपल्या इथून नंतर निघून पंजाबात गेले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पंजाबात त्यांचा फार मान झाला. इतकंच नाही, नानक साहेबांनी त्यांना असं सांगितलं की आता तुम्ही पंजाबी भाषेमध्ये सुद्धा काव्य लिहा. मग त्यांनी पंजाबी भाषेत काव्य लिहिलं आणि पुष्कळ काव्य लिहिलं आणि त्यातली बरीच काव्य त्यांनी आपल्या ग्रंथसाहेबमध्ये संकलित केली. नामदेवांचा फार उदो केला. असे हे नामदेव आपल्यासाठी काहीच नाही, आपल्यासाठी त्याचं एवढं महत्त्व त्यावेळेला नव्हतं, कारण त्यावेळेला देवळातल्या लोकांनी त्यांना फार त्रास दिला. विठ्ठलाच्या पायी राहणारे, विठ्ठलाला मानणारे, कारण ते एक शिंपी जातीचे होते म्हणून त्यांचं कुणी महत्त्व नाही केलं. खरोखर परमेश्वराच्या साम्राज्यात जात एकच असते, संत. दुसरी कोणची जात? जे योगी झाले ते संत झाले, त्यांना दुसरी जात नसते. आपण म्हणतो संन्याशाला जात नसते, तसंच आहे की संतांना काही जात राहते. जात एकच असते की परमेश्वराच्या चरणी राहणं. मग त्याच्यात हा भेदभाव, त्याच्यामुळे नुसती भांडणं, जातीयता नसते. एखाद्या क्षुल्लक गोष्टींसाठी आपलं आपण आयुष्य खराब केलेलं आहे. किती या क्षुल्लक गोष्टी आहेत. मग त्याला धरून आपल्याकडे जे स्वतःला धर्माधिकारी समजतात आणि धर्माला सांभाळून आहेत आणि आम्ही फार धर्माचे अधिष्ठात्री आहोत असे जे समजतात, त्यांनी सुद्धा दहशतवाद इतका पसरवलेला आहे की लोक घाबरून असतात. तू असं केलंस तर तुला पाप लागेल, तू असं केलंस तर तुझे घरात दुःख येईल, तू तसं केलंस तर तुला दारिद्र्य होईल, तू नष्ट होशील. त्यांना असं विचारावं की अहो तुम्ही काय एवढे दरिद्री, तुम्ही काय केलं होतं वाईट, तुम्ही इतके भिकारी का, तुम्ही का दुसऱ्यांच्या पैशावर जीणं जिता, तुमचं जे हे जीवन आहे हे किती लांछनास्पद आहे. कोणाच्याकडे भीक मागून तुम्ही राहता, दुसऱ्यांच्या पैशावर आपलं पोट भरता, ह्याला काही अर्थ आहे का? आणि तुम्ही कशाला एवढ्या गमजा मारता धर्माच्या? जर तुम्ही मोठे धार्मिक असता तर तुमची अशी दशा काय एखाद्या भिकाऱ्यासारखी? असा आपण जर त्यांना सवाल टाकला तर मात्र आजकालच्या काळात काय होणार नाही, पण पूर्वीच्या काळात कोणालाही अशी बोलण्याची सोय नव्हती. म्हणून संतांचं समागम वाढवलं पाहिजे, संतांची संख्या वाढवली पाहिजे. त्या संतांचा अर्थ असा नाही तुम्ही घरद्वार सोडून कुठेतरी जाऊन बसायचं जंगलात. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही रोजचा व्यवसाय सोडून कुठेतरी भटकट फिरायचं. त्याचा अर्थ असा की आपल्यातच बसलेला जो आत्मास्वरूप शिव आहे त्याला प्राप्त झालं पाहिजे, त्याला मिळवलं पाहिजे, त्याला आपल्या हृदयामधनं त्याच्या आनंदाला प्राप्त झालं पाहिजे. हे सगळं जे घटित व्हायचं आहे ते करण्यासाठीच आम्ही आज अस्तगावला आलो. जो आपल्यामध्ये आत्म्याचा मोठा बारीक साठा आहे, ज्याच्यामुळे सर्व काही संसारात मिळू शकतं. जे श्रीकृष्णाने सांगितलं की योग क्षेम वाम्यम, योगाशिवाय तुला क्षेम मिळणार नाही, योग घटित झाला पाहिजे. हा योग आपल्यामध्ये अगदी सहजच होतो. आपण एखादं लहानसं बी बघावं, त्यात कुठे अंकुर आहे म्हटलं तर माहीत नाही बा, अंकुर कुठे, बीत काय आम्ही पाहिलं नाही असंच म्हणतील लोक बहुतेक. पण ते जर भिजवलं तर त्याच्यात तुम्हाला दिसेल की अंकुराची एक लहानशी जागा बनवलेली आहे. तसंच आपल्यामध्ये सुद्धा आपल्यातली नवीन क्रांती घडण्यासाठी, नवीन जन्म होण्यासाठी, आपली एका नवीन वृक्षामध्ये परिवर्तन होण्याची सर्व व्यवस्था परमेश्वराने व्यवस्थित करून ठेवलेली आहे. काहीही बिघडलेलं नाही, ती जिथल्या तिथे व्यवस्थित आहे. आणि ही जी आपल्यामध्ये शक्ती अंकुरणार आहे त्या शक्तीला आपण कुंडलिनी असं म्हणतो. तिला कुंडलिनी एवढ्यासाठी म्हणायचं कारण ती अशी 3.5 वेटोळे घालून बसलेली आहे. ती कुंडलात आहे, ते कुंडल आहे 3.5, म्हणून तिला कुंडलिनी असं संस्कृत शब्दात शब्द आहे. ह्या कुंडलिनीला पृथ्वी तत्वातनं पृथ्वीनी काढून या महाराष्ट्रात या पठारावर बसवलेलं आहे आणि म्हणून आपल्याकडे 3.5 पीठ आहेत. ही कुंडलिनी नावाची शक्ती आपल्या त्रिकोणाकार अस्थिमध्ये व्यवस्थित बसलेली आहे. जेव्हा
तिचं उत्थापन होतं तेव्हा ती सटकन वर येऊन आणि ह्या ब्रह्मरंध्राला छेदून, आणि तुम्हाला असं वाटतं की आता सगळा बोझा पडला आपला, आता आपल्याजवळ काहीही चिंता करण्याचं राहिलेलं नाही. म्हणजे असं आहे की समजा एखादे खेडूत आहेत, त्यांनी कधीच ट्रेन पाहिली नाही, त्यांना म्हटलंय बघा ट्रेनमध्ये जास्त सामान नेऊ नये, तर ते ट्रेनमध्ये बसले आणि सगळं सामान डोक्यावर ठेवलं.